नमस्कार आणि स्वागत आहे. आजच्या चर्चेची सुरुवात आपण एका गमतीशीर कल्पनेने करूया. विचार करा, जर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा एक जादूचा दिवा असेल, अच्छा. पण तो जिनी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये राहील आणि तुमची सगळी किचकट कामं करेल तर? म्हणजे ईमेल लिहिण्यापासून ते डेटा अनालिसिस पर्यंत सगळं? अगदी सगळं काही. आज आपण अशाच एका डिजिटल जिनीबद्दल म्हणजेच AI एजंटबद्दल बोलणार आहोत. आणि गंमत म्हणजे हा जिनी आता फक्त कथेपुरता राहिलेला नाहीये. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत लर्न मॉड्यूलच्या आधारे हे शक्तिशाली AI एजंट्स प्रत्यक्षात कसे बनवायचे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड, जे डेव्हलपर्सचं आवडतं हत्यार आहे, त्यातल्या एका खास टूलचा वापर करणार आहोत, बरोबर? हो, मायक्रोसॉफ्ट फाउंड्री एक्सटेन्शन. आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. हे तंत्रज्ञान, त्याची ताकद आणि ते बनवण्याची प्रक्रिया ही सगळी सोप्या आणि मजेशीर भाषेत उलगडून दाखवणं. चला तर मग या डिजिटल जिनी बनवण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर युनिट 1 आहे ओळख. काही काळापूर्वीपर्यंत जनरेटिव्ह AI म्हणजे काय, तर चॅटबॉटशी गप्पा मारणं. हो, ते मजेशीर होतं, पण त्याला एक मर्यादा होती. अगदी. आता आपण अशा एजंट्सबद्दल बोलत आहोत जे फक्त बोलत नाहीत, तर आपली कामं ऑटोमेट करतात. हे असं आहे जसं एखाद्या फक्त बोलणाऱ्या पोपटाकडून थेट मदत करणाऱ्या रोबोट बटलरपर्यंत पोचणं. छान उदाहरण आहे. पोपट फक्त तुम्ही शिकवलेलं बोलू शकतो, पण बटलर चहा बनवून आणू शकतो. बरोबर. हो, आणि बटलर ही उपमा इथे खूप महत्वाची आहे, कारण ती एका मूलभूत बदलाकडे लक्ष वेधते. म्हणजे आपण आता फक्त संभाषण करणाऱ्या AI कडून कृती करणाऱ्या AI कडे जातोय. सोप्या भाषेत सांगायचं तर AI एजंट म्हणजे एक मोठं लँग्वेज मॉडेल, म्हणजे AIचा मेंदू. आणि त्याला जोडलेली काही विशेष टूल्स, म्हणजे त्याचे हातपाय. अगदी बरोबर. या टूल्समुळे तो फक्त माहितीवर प्रक्रिया करण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामं करू शकतो. जसं की इंटरनेटवरून ताजी माहिती काढणं किंवा तुमच्या डॉक्युमेंट्समधून माहिती शोधणं किंवा कोड लिहून गणितं करणं. खूप काही. आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे मायक्रोसॉफ्ट फाउंड्री एक्सटेन्शन. हे म्हणजे त्या रोबोट बटलरला बनवण्यासाठी खास सर्व सोयींनी युक्त असं टूलकिट, नाही का? हो, आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे टूलकिट डेव्हलपर्सच्या नेहमीच्या वर्कशॉपमध्येच मिळतं. व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्येच. अगदी. म्हणजे त्यांना नवीन जागा किंवा नवीन अवजारं शिकण्याची गरज नाही. सगळं काही एकाच ठिकाणी. आणि याचा परिणाम खूप मोठा असणार. नक्कीच. जेव्हा तुम्ही डेव्हलपर्सना त्यांच्या नेहमीच्या वातावरणातच नवीन शक्तिशाली साधनं देता, तेव्हा नवनिर्मितीचा वेग प्रचंड वाढतो. त्यांना नवीन सॉफ्टवेअर शिकण्यात वेळ घालवावा लागत नाही. ते थेट कामाला लागू शकतात. हो, हाच फाउंड्री एक्सटेन्शनचा खरा उद्देश आहे. एजंट बनवण्याची प्रक्रिया सोपी, वेगवान आणि डेव्हलपर फ्रेंडली बनवणे. ठीक आहे, तर आपल्याकडे हे जादूचं टूलकिट आहे. पण या बॉक्समध्ये नक्की काय काय आहे? चला याच्या मुख्य फीचर्सवर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आहे व्हिज्युअल एजंट डिझायनर. याला तुम्ही एखादा व्हिडिओ गेममधल्या कॅरेक्टर क्रिएशन स्क्रीन सारखं समजू शकता. अच्छा. जिथे आपण आपल्या हिरोचे केस, डोळे, कपडे निवडतो तसं. अगदी तसंच. इथे तुम्ही तुमच्या AI एजंटची पर्सनॅलिटी, तो काय काम करेल, हे सगळं सोप्या ग्राफिकल इंटरफेसने ठरवू शकता. आणि ही कॅरेक्टर क्रिएशनची कल्पना वरवर साधी वाटली तरी ती खूप क्रांतिकारक आहे बरं का. कशी? याचा अर्थ असा की AI एजंट बनवणं हे आता फक्त हार्डकोर प्रोग्रामरचं काम राहिलेलं नाहीये. अच्छा. या व्हिज्युअल इंटरफेसमुळे ज्यांना कोडिंग येत नाही, समजा एखादा बिझनेस अॅनालिस्ट, ज्याला ग्राहकांची समस्या चांगली समजते, बरोबर, तो सुद्धा आता एक कार्यकारी एजंटचा प्रोटोटाईप बनवू शकतो. यालाच AI विकासाचं लोकशाहीकरण म्हणतात. वा. म्हणजे आता प्रॉडक्ट मॅनेजर पण एजंट बनवू शकतील. हो, अगदी. पुढचं फीचर आहे बिल्ट इन प्लेग्राऊंड. ही तुमच्या एजंटसाठी एक सँडबॉक्स किंवा खेळाची जागा आहे. म्हणजे एजंट तयार झाल्यावर तुम्ही लगेच त्याच्याशी गप्पा मारून तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतोय की नाही हे तपासू शकता. तो सूचना पाळतोय की स्वतःचेच विनोद सांगायला लागलाय, हे इथेच कळतं. बरोबर. यानंतर येतं टूल इंटिग्रेशन. इथेच तुम्ही तुमच्या एजंटला खऱ्या अर्थाने सुपरपॉवर्स देता. याबद्दल आपण पुढे बोलूच. हो, आणि शेवटचं महत्वाचं फीचर आहे कोड जनरेशन. हे एक्सटेन्शन तुमच्या एजंटला तुमच्या ॲपमध्ये जोडण्यासाठी लागणारा काही कोड स्वतःच लिहून देतं. म्हणजे IKEAच्या फर्निचरसोबत मिळणाऱ्या मॅन्युअलने अर्ध फर्निचर स्वतःच जोडून देण्यासारखं. अगदी. तुमचं काम खूप सोपं होतं. आणि हे सगळं इन्स्टॉल कसं करायचं? अगदी सोपं.
व्हिज्युअल स्टुडिओ कोडच्या मार्केटप्लेसमधून मायक्रोसॉफ्ट फाउंड्री शोधायचं आणि इन्स्टॉल बटनावर क्लिक करायचं. आणि त्यानंतरचा वर्कफ्लो? शी कनेक्ट करा, एजंट तयार करा, कॉन्फिगर करा, टेस्ट करा आणि मग सुधारणा करा. म्हणजे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. हो, यालाच आपण इटरेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो. चला आता थिअरी पुरे झाली, प्रत्यक्ष कामाला लागूया. समजा आपल्याला चतुर असिस्टंट नावाचा एक एजंट बनवायचा आहे, जो पुण्यातील सर्वोत्तम मिसळ कुठे मिळेल याची माहिती देईल. मस्त कल्पना आहे. तर पहिली पायरी काय आहे? पहिली पायरी आहे पूर्वतयारी. म्हणजे जेवण बनवण्याआधी जशी आपण सगळी सामग्री जमा करतो तसंच काहीचं. अगदी. तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट अझ्युअरचं अकाउंट असणं आवश्यक आहे. एक फाउंड्री प्रोजेक्ट म्हणजे तुमच्या कामासाठी एक फोल्डर समजा. आणि सगळ्यात महत्वाचं एक मॉडेल म्हणजे एआयचा मेंदू. बरोबर. जसं की GPT-4o. ही तयारी झाली की आपण एजंट बनवायला सुरुवात करू शकतो. ठीक आहे, तयारी झाली. एक्सटेन्शनमध्ये नवीन एजंट बनवण्यासाठी फक्त एका प्लस बटनावर क्लिक करायचं. आणि हे केल्यावर दोन गोष्टी उघडतात. एक व्हिज्युअल डिझायनर व्ह्यू आणि दुसरी एक यामल नावाची टेक्स्ट फाईल. याचं एक गमतीशीर उदाहरण म्हणजे डिझायनर व्ह्यू हे पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर करण्यासारखं आहे, जिथे तुम्ही टॉपिंगसाठी चेकबॉक्स आणि ड्रॉपडाऊन वापरता. आणि यामल फाईल म्हणजे किचनमध्ये शेफला मिळणारी सविस्तर रेसिपी, ज्यात प्रत्येक घटक आणि त्याचं प्रमाण लिहिलेलं असतं. अगदी बरोबर. आणि या दोन व्ह्यूजमध्ये एक खूप छान नातं आहे. डिझायनर व्ह्यू हा जलद आणि सोप्या सेटअपसाठी आहे. पण YAML फाईल डेव्हलपरसाठी जास्त उपयोगी आहे, नाही का? हो, ती त्यांच्यासाठी सोन्याची खाण आहे. कारण ती एक टेक्स्ट फाईल असल्यामुळं तुम्ही तुमच्या एजंटचं कॉन्फिगरेशन व्हर्जन कंट्रोल सिस्टममध्ये सेव्ह करू शकता, बदल ट्रॅक करू शकता. आणि ऑटोमेटेड डिप्लॉयमेंट पण करू शकता. बरोबर. या गोष्टी तुम्ही फक्त ग्राफिकल इंटरफेसनी करू शकत नाही. आता डिझायनरमधील बेसिक कॉन्फिगरेशनकडे वळूया. आपण आपल्या एजंटला चतुर असिस्टंट नाव देऊ, एक मॉडेल निवडू आणि वर्णनात लिहू की हा असिस्टंट पुण्यातील सर्वोत्तम मिसळची माहिती देतो. हां, पण यातले सगळ्यात महत्वाचा भाग आहे सिस्टम सूचना. हे नक्की काय आहे? सिस्टम सूचना म्हणजे तुमच्या एजंटचं संविधान किंवा त्याची आचारसंहिता. अच्छा. इथे तुम्ही त्याला सांगता की तो कोण आहे, त्याने कसं वागायला हवं, त्याची पर्सनॅलिटी कशी असेल आणि महत्वाचं म्हणजे त्याने काय करू नये. म्हणजे चतुरसाठी आपण काय लिहू शकतो? आपण लिहू शकतो, तू चतुर असिस्टंट आहेस, एक उत्साही आणि पुणेरी खाद्यप्रेमी. तुझं काम फक्त आणि फक्त पुण्यातील मिसळची माहिती देणं आहे. तुझा प्रतिसाद नेहमी थोडा पुणेरी शैलीत असावा. आणि त्याने काय करू नये? तू वडापाव, डाएट फूड किंवा इतर कोणत्याही पदार्थाबद्दल बोलू नयेस, असं काहीतरी. म्हणजे इथे आपण त्याला एक चौकट आखून देतोय. पण ह्या सूचना अधिक प्रभावी कशा बनवता येतील? काही टिप्स आहेत का? नक्कीच. पहिली टिप, स्पष्ट आणि नेमके व्हा. दुसरी, त्याला एक भूमिका आणि संदर्भ द्या. तिसरी, मर्यादा स्पष्ट करा, जसं आपण वडापाव नाही असं केलं. बरोबर. आणि चौथी, सर्वात महत्वाची, उदाहरणं द्या. उदाहरणं? हो, तुम्ही त्याला सांगू शकता, जर कोणी विचारलं उत्तम मिसळ कुठे मिळेल, तर तुझं उत्तर असं असावं, अहो, अस्सल पुणेरी झणझणीत मिसळ हवीये वय, मग ऐका. वा, हे उदाहरण त्याला योग्य टोन पकडायला मदत करतं. अगदी. हे नवीन कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यासारखंच आहे. तुम्ही जितकं स्पष्ट प्रशिक्षण द्याल तितकं काम चांगलं होईल. ठीक आहे, आपल्या चतुर असिस्टंटला आता एक छान पुणेरी पर्सनॅलिटी मिळाली आहे. पण सध्या तो फक्त बोलू शकतो. खरं तर त्याच्याकडे माहितीचा काही स्रोत नाही. बरोबर. तो अंदाजाने काहीतरी उत्तर देईल. मग त्याला खरं ज्ञान किंवा काम करण्याची शक्ती कशी द्यायची? मला वाटतं इथेच टूल्स कामाला येतात. अगदी बरोबर. आत्ता आपण एजंटचा मेंदू आणि व्यक्तिमत्व तयार केलं. आता आपण त्याला हातपाय देणार आहोत. हो, आणि तेच म्हणजे टूल्स. टूल्स म्हणजे अशी फंक्शन्स किंवा प्रोग्राम्स जी एजंटला बाहेरच्या जगाशी संवाद साधायला मदत करतात. टूल्सशिवाय एजंट म्हणजे एका खोलीत बंद असलेला एक खूप हुशार पण माहिती नसलेला व्यक्ती. बरोबर. तो छान गप्पा मारेल, पण त्याला बाहेरच्या जगात काय चाललंय हे कळणार नाही. टूल्स त्याला ती खोली उघडून जगात काम करण्याची क्षमता देतात. चला, तर मग काही बिल्ट इन टूल्सची ओळख करून घेऊया. पहिलं आहे कोड इंटरप्रेटर. नावावरून हे खूप टेक्निकल वाटतंय. सोप्या भाषेत हे काय करतं? सोप्या भाषेत हे टूल तुमच्या एजंटला एक सुपर कॅल्क्युलेटर आणि पायथन प्रोग्रामिंगची शक्ती देतं. म्हणजे तो आता क्लिष्ट गणितं करू शकतो? हो, गणितं करू शकतो, डेटाचं विश्लेषण करू शकतो आणि चार्ट सुद्धा बनवू शकतो.
आपल्या मिसळच्या उदाहरणात हे कसं वापरता येईल? तुम्ही त्याला विचारू शकता, पुण्यातील टॉप 10 मिसळच्या किमतींची यादी घेऊन त्यांची सरासरी किंमत काढ आणि एक बार ग्राफ बनव. हे तो आता करू शकतो. जबरदस्त. पण याचा खरा उपयोग व्यवसायात होतो नाही का? नक्कीच. विचार करा, तुम्ही त्याला तुमच्या कंपनीची सेल्सची CSV फाईल देऊन विचारू शकता, पुढच्या तिमाहीच्या विक्रीचा अंदाज लावण्यासाठी रिग्रेशन ॲनालिसिस कर. तो एका क्षणात एका ज्युनियर डेटा ॲनालिस्टचं काम करू शकतो. वा. पुढचं टूल आहे फाईल सर्च. हे म्हणजे एजंटला लायब्ररीचे कार्ड देण्यासारखं आहे का? हो, लायब्ररीचं कार्ड आणि सोबत सुपर फास्ट वाचण्याची क्षमता. म्हणजे तुम्ही त्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स जसं की PDF, वर्ड फाईल्स देऊ शकता आणि तो त्यातून माहिती शोधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. म्हणजे हे आपल्या संस्थेसाठी एक अंतर्गत सर्च इंजिन बनवण्यासारखं आहे. अगदी. तुम्ही विचारू शकता, मागच्या वर्षीच्या वार्षिक अहवालातून मार्केटिंगवर किती खर्च झाला ते सांग. आणि तिसरं महत्वाचं टूल आहे ग्राउंडिंग विथ बिंग सर्च. हे तर नावावरूनच स्पष्ट आहे. हो, हे त्याला थेट इंटरनेटशी जोडतं. पण इथे एक प्रश्न आहे. इंटरनेटवर तर खूप चुकीची माहिती पण असते. आपला एजंट एखाद्या अविश्वसनीय ब्लॉगवरून माहिती उचलून देणार नाही याची खात्री कशी करायची? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ग्राउंडिंग हा शब्द इथे कळीचा आहे. याचा अर्थ एजंट फक्त माहिती शोधत नाही, तर तो मिळालेल्या माहितीचा स्रोत काय आहे हे तपासून पाहतो. आणि शक्यतो अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहतो. हो, तो तुम्हाला उत्तरासोबत संदर्भ म्हणजे सायटेशन सुद्धा देऊ शकतो. अच्छा, म्हणजे माहिती कुठून आली हे कळेल. अगदी. यामुळे आपला चतुर असिस्टंट तुम्हाला आजचे मिसळचे भाव सांगू शकतो, फक्त गेल्या वर्षीचे नाही. आणि ह्या सगळ्या टूल्सना जोडण्यासाठी तुम्ही MCP नावाच्या कोणत्या तरी गोष्टीचा उल्लेख केला होता? हो, MCP म्हणजे मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल. हे तुम्ही एजंटच्या सुपर पॉवरसाठी एक युनिव्हर्सल USB पोर्ट समजू शकता. एक स्टँडर्ड मार्ग. बरोबर. यामुळे डेव्हलपर्स एकमेकांसाठी टूल्स बनवून ती सहजपणे शेअर करू शकतात आणि एक मोठी इकोसिस्टम तयार होते. वा. आपण चतुरला बनवलं, त्याला एक पुणेरी पर्सनॅलिटी दिली आणि आता त्याला इंटरनेट सर्च, फाईल वाचन आणि डेटा ॲनालिसिसच्या सुपर पॉवर्सही दिले आहेत. हो, तो आता जवळजवळ तयार आहे. आता त्याला जगासमोर आणायची वेळ आली आहे. युनिट 5 मध्ये आपण टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंटबद्दल बोलूया. डिप्लॉयमेंट प्रक्रिया तर फाउंड्री एक्सटेन्शनने खूपच सोपी केली आहे. एकदा का तुमचं कॉन्फिगरेशन आणि टेस्टिंग पूर्ण झालं की डिझायनर व्ह्यूमध्ये फक्त एक बटन दाबायचं. अगदी क्रिएट ऑन मायक्रोसॉफ्ट फाउंड्री. तुम्ही ते बटन दाबता आणि बाकी सगळं एक्सटेन्शन स्वतः सांभाळतं. आणि ते त्याला Azureवर डिप्लॉय करतं. हो, आणि वापरासाठी एक API एंड पॉइंट तयार करून देतं. पण डिप्लॉय करण्याआधी प्लेग्राऊंडमध्ये टेस्टिंग करणं खूप महत्वाचं आहे, नाही का? खूप जास्त. या टेस्टिंगमध्ये आपण नक्की काय तपासतो? अनेक गोष्टी. ती तुमची क्वालिटी कंट्रोलची पायरी आहे. एक, तो तुमच्या सूचना बरोबर पाळतोय का? म्हणजे चतुर खरंच पुणेरी भाषेत बोलतोय की शुद्ध हिंदीत बोलायला लागलाय? हा, बरोबर. 2, तो टूल्स योग्यरित्या वापरतोय का? म्हणजे तुम्ही त्याला आजचे भाव विचारल्यावर तो खरंच बिंग सर्च वापरतोय की मनानेच काहीतरी सांगतोय? आणि तिसरं, तो अनपेक्षित प्रश्नांना कसा प्रतिसाद देतो? कोणी त्याला मिसळऐवजी पिझ्झाबद्दल विचारलं तर तो नम्रपणे नकार देतोय की गोंधळून जातोय? या सगळ्या गोष्टी इथे तपासल्या जातात. आणि याच संदर्भात थ्रेड्स नावाची एक संकल्पना आहे. ही नेमकी काय आहे? थ्रेड्स ही संकल्पना वापरकर्त्याचा अनुभव उत्तम ठेवण्यासाठी खूप महत्वाची आहे. म्हणजे थ्रेड म्हणजे एक संभाषण सत्र. जेव्हा कोणी वापरकर्ता तुमच्या एजंटशी बोलायला सुरुवात करतो, तेव्हा त्या संभाषणाचा इतिहास आणि संदर्भ लक्षात ठेवण्यासाठी एक नवीन थ्रेड तयार होतो. सोप्या शब्दात प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळी चॅट विंडो. अगदी बरोबर. व्हॉट्सॲपवर जसं असतं तसं. याचा फायदा काय? याचा फायदा असा की एजंट गोंधळून जात नाही. समजा एकाच वेळी 2 लोक चतुरशी बोलत आहेत. एक जण कोल्हापुरी मिसळबद्दल विचारतोय आणि दुसरा नाशिकची. थ्रेड्स नसतील तर एजंट दोघांच्या संभाषणात गोंधळून जाईल. अगदी. पण थ्रेड्समुळे तो प्रत्येक वापरकर्त्यासोबतचं संभाषण वेगळं ठेवू शकतो. यामुळे त्याला आधी काय बोलणं झालं होतं हे लक्षात राहतं. आणि तो अधिक सुसंगत आणि मानवी वाटणारा प्रतिसाद देऊ शकतो. बरोबर. चला, तर मग आजच्या आपल्या प्रवासाचा सारांश घेऊया. आपण एका AI एजंटच्या कल्पनेपासून सुरुवात केली, जो आपल्या कम्प्युटरमधला एक जिनी असेल. मग आपण त्याला चतुर असिस्टंट हे नाव देऊन एक पुणेरी पर्सनॅलिटी दिली आणि नियम घालून दिले. त्यानंतर आपण त्याला टूल्सच्या रूपात डेटा अनालिसिस, फाईल सर्च आणि इंटरनेट ॲक्सेस अशा सुपर पॉवर्स दिल्या. आणि शेवटी
त्याला प्लेग्राऊंडमध्ये कसून तपासून जगात पाठवण्यासाठी कसं डिप्लॉय करायचं हे पाहिलं. आणि हे सगळं आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड या एकाच ठिकाणी केलं. अगदी खरं आहे. या संपूर्ण चर्चेचा मुख्य निष्कर्ष हा आहे की मायक्रोसॉफ्ट फाउंड्री एक्सटेन्शनसारखे टूल्समुळे शक्तिशाली एंटरप्राइज ग्रेड AI एजंट्स बनवणं आता पूर्वीपेक्षा खूप सोपं आणि सुलभ झालं आहे. यात व्हिज्युअल इंटरफेस आणि सखोल कॉन्फिगरेशन यांचा एक उत्तम मिलाप आहे. हो, आणि यामुळे तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होत आहे. जिथे फक्त डेव्हलपर्सच नाही तर बिझनेस ॲनालिस्ट आणि प्रॉडक्ट मॅनेजर्ससारखे लोकही AI सोल्युशन्स तयार करण्यात सक्रिय भूमिका बजावू शकतात. बरोबर. आणि आता श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. आपण आज मिसळ शोधण्यासाठी किंवा ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एजंट्स बनवण्याबद्दल बोललो. पण थोडा मोठा विचार करूया. म्हणजे कल्पना करा की जर एखादा एजंट कोड इंटरप्रेटर हे टूल वापरून तुमच्या कंपनीच्या मागच्या 5 वर्षांच्या विक्री डेटाचे विश्लेषण करू शकला. ठीक आहे. मग फाईल सर्च वापरून कंपनीचे अंतर्गत अहवाल आणि बाजारातील ट्रेंड्स वाचू शकला. आणि बिंग सर्च वापरून तुमच्या स्पर्धकांबद्दल ताजी माहिती मिळवू शकला. आणि मग या सगळ्या माहितीच्या आधारे तुमच्या कंपनीसाठी एक नवीन व्यवसाय धोरणाचा पहिला मसुदा तयार करू शकला. तर वा. अशा प्रकारचे ऑटोमेटेड सहकार्य आपल्या कामाच्या ठिकाणी आल्यावर येत्या काही वर्षात आपल्या कामाची पद्धत आणि आपली भूमिका कशी बदलेल? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा.